नटसम्राट काकस्पर्श आणि पांघरूणच्या यशानंतर महेश मांजरेकर मराठीमध्ये पुन्हा एकदा ही अनोखी गाठ नावाने एक चित्रपट घेऊन येत आहे। त्याचा ट्रेलर नुकताच झी स्टुडिओने रिलीज केलेला आहे। हा ट्रेलर नेमका आहे तरी कसा, यावर दोन गोष्टी मी आपल्याला सांगणार आहे, तर आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा। मित्रांनो, ट्रेलरमध्ये दिसतंय की चित्रपटाची नायिका गौरी इंगवले हिचा मनाविरुद्ध विवाह झालेला आहे श्रेयस तळपदे याच्याशी। परंतु लग्नानंतर त्यांच्या नात्यामध्ये जी गुंतागुंत तयार होते त्यातून असं समोर येतं की तिचा पूर्वाश्रमीचा प्रियकर आहे रोहित नावाचा। मग हा आदर्श पती, उदारमतवादी पती आपल्या पत्नीची तिच्या पूर्वाश्रमीच्या प्रियकराशी अनोखी गाठ बांधून देण्यासाठी प्रयत्न करतो, असा साधारणपणे कथेचा प्लॉट आहे। प्रथमदर्शनी तरी हा चित्रपट संजय लीला भन्साळीच्या हम दिल दे चुके सनमवरून प्रेरित झालेला दिसत आहे। मित्रांनो, हम दिल दे चुके सनमची कॉपी हा चित्रपट दिसत असला तरी हम दिल दे चुके सनम तरी कुठला ओरिजिनल होता, तोही अनिल कपूर नसीरुद्दीन शाहच्या ओ सात दिनची कॉपी होता। तर मित्रांनो, हम दिल दे चुके सनम हा संजय लीला भन्साळी यांचा अतिशय ब्लॉकबस्टर चित्रपट होता। त्यातला शेवटचा प्रसंग आपल्याला आजही आठवत असेल की ऐश्वर्या राय सलमान खानला कडे चालली आहे आणि त्यांचं मिलन होणार असं वाटत असतानाच ती तिथून माघारी फिरते आणि अचानकपणे अजय देवगनला येऊन मिठी मारते। त्या पार्श्वभूमीवर बॅकग्राऊंडचं म्युझिक चालू असतं, हम दिल दे चुके सनम या गाण्याचं म्युझिक चालू असतं आणि प्रेक्षकांना अतिशय प्रसंग भावलेला होता। अक्षरशः प्रेक्षकांच्या काळजात घुसलेला हा प्रसंग होता। चित्रपट सुपरहिट गेला। परंतु इथंच खरी मेक आहे। मला नाही वाटत की महेश मांजरेकर यांनी जरी कथाकल्पना तिथून उचललेली असली, परंतु कथेच्या शेवटी ते ही अनेक गाठमध्ये काहीतरी ट्विस्ट नक्कीच आणू शकतात किंवा चित्रपटाच्या मध्याला तरी काहीतरी ट्विस्ट असेल, सेम टू सेम उचलला जाणार नाही किंवा असेलही सेम टू सेम, हे मात्र चित्रपट पाहिल्याशिवाय सांगता येणार नाही। परंतु एकंदरीत या चित्रपटाचं जे सादरीकरण आहे ते ट्रेलरवरून तरी असं वाटतंय याचं सादरीकरण अतिशय फ्रेश वाटत आहे। आणि मित्रांनो बघा, मराठी चित्रपटसृष्टीत जर चित्रपट चांगला असेल, चांगली प्रेमकथा असेल, तर प्रेक्षक त्या चित्रपटाला नक्कीच भरभरून प्रतिसाद देतात। उदाहरणार्थ बघा तुम्ही सैराट एक फ्रेश लव्ह स्टोरी होती आणि मराठी प्रेक्षकांनी हा चित्रपट 100-200 कोटीच्या पार नेऊन घातला का नाही, तरच मला हे वाटतंय ही अनोखी गाठ हा एक चांगला चित्रपट असेल असं ट्रेलरवरून तरी वाटतं आहे। आणि मराठी प्रेक्षक या चित्रपटाला नक्कीच भरभरून प्रतिसाद देतील। या ट्रेलरबद्दल आपण तो पाहिलेला असेलच, आपलं काय मत आहे हे कमेंटमध्ये जरूर लिहा आणि यासारखेच आमचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक करून सबस्क्राईब अवश्य करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।